हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत क्लास 5 प्रॉब्लेम सेट नंबर 3. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तर फर्स्ट नंबर आहे 7,65,234. तर आपला तो अशा प्रकारे आपल्याला लिहायचा आहे 7,65,234 आणि अशा प्रकारे रीड करायचं आहे. तर आपला सेकंड नंबर आहे 4,73,225. तर 4,73,225. तर 4 हा लॅक प्लेसला असल्या कारणाने आणि 7 हा 10,000 प्लेसला आहे आणि 2 हा 100 प्लेसला आहे. तर आपण याला 4,73,225 असं रीड करायचं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट नंबर आहे 3,27,000 दिलेला आहे. तर त्यामुळे आपण त्याला 3,27,001 म्हणायचं, कारण का 27 नंतर इथे डिजिट दिलेले नाही आहे. तर आपला नेक्स्ट नंबर आहे 8,75,375. तर तो आपल्याला अशा प्रकारे 8,75,375 असा रीड करायचा आहे. तर आपला फिफ्थ नंबर आहे 1,50,437. तर त्याला आपल्याला 1,50,437 अशा प्रकारे लिहायचं आहे. तर आपला सिक्स्थ नंबर आहे 2,03,174. तर तो आपल्याला 2,03,174 असा लिहायचा आहे. आपला 7 नंबर आहे 6,47,851. तर आपल्याला तो अशा प्रकारे 6,47,851 असा रीड करायचा आहे आणि अशा प्रकारे लिहायचा आहे. तर तो आहे. त्यानंतर आहे 8 नंबर आहे आपला 9,09,999. तर तो आहे 9,09,999 अशा प्रकारे आपल्याला तो रीड करायचा आहे. तर आता आपला 9th नंबर आहे 5,75,010. तर तो आपल्याला 5,75,010 असा रीड करायचा आहे. त्यानंतरचा नंबर आहे 4,03,005. तर हा अशा प्रकारे 4,03,005 असा लिहायचा आहे. तर आपला त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर. तर आता आधी आपण ते वर्ड्समध्ये लिहिलं, आता आपण त्यांना वर्ड्समधलं फिगरमध्ये लिहायचं आहे. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 1,35,855. तर तो आपल्याला अशा प्रकारे 1,35,855 लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे 7,27,000. तर तो 7,27,000. त्यानंतर थर्ड आहे 4,25,300. तर आहे 4,25,300. त्यानंतर फोर्थ आहे 9,09,099. तर 9 लॅकमध्ये 9 नंतर 5 डिजिट येतात, म्हणून आपण याला 9 लाख घ्यायचं. त्यानंतर याला 9,000, कारण का याच्यानंतर 3 डिजिट आहे आणि इथं कोणता डिजिट नसला 0 काढण्याने डायरेक्ट 99. त्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे 7,49,362. तर 7 नंतर 5 डिजिट आहे म्हणजे 7 लाख आणि 49,000 म्हणजे 3 डिजिट आहे म्हणून 49,000 आणि 362. त्यानंतर 8 लाख. आता हे फक्त इथं 8 लाख असल्या कारणाने कोणतंच याच्यानंतर कोणतेच वर्ड्समध्ये दिलेलं नसल्या कारणाने 8 आणि त्यानंतर लॅकमध्ये 5 झिरो राहतात म्हणून 1 2 3 4 5 0. त्यानंतर आपला क्वेश्चन आहे मेक 5 6 डिजिट नंबर ईच टाईम यूजिंग एनी ऑफ द डिजिट 0 to 9 ओनली वन्स. तर याच्यापैकी आपण आधी काय करू, 0 to 9 हे नंबर्स लिहून घेऊ. त्यानंतर आपण हे याच्यापैकी एक डिजिट वापरून आपण नंबर्स तयार करू. तर आपला फर्स्ट नंबर लाईन 1,32,456. त्यानंतर सेकंड लाईन 2,43,876. त्यानंतर आपला तिसरा नंबर लाईन 4,32,987. त्यानंतर आपला फोर्थ नंबर लाईन 3,21,546. तर आपला फोर्थ नंबर आहे 3,21,546. अँड फिफ्थ नंबर आहे 7,89,231.
तर आपण हा याच्यापैकी 0 to 9 हा डिजिट प्रत्येकदा एकच वेळा वापरून आपण 5 नंबरचे 6 डिजिट तयार केलेले आहेत.